जास्त प्रमाणात मुली ह्याविषयी बोलत नाहीत आणि मग लग्न झाल्या प्रेग्नन्सी घेऊन येतात आणि तेव्हा बऱ्याचशा जणींना ती प्रेग्नन्सी लगेच नको असते. नमस्कार, मी डॉक्टर सरोज शिंदे, जननी हॉस्पिटल, राजारामपुरी, 8वी गल्ली. गेल्या व्हिडिओमध्ये आपण 18 ते 25 वयोगटातील मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलाविषयी माहिती घेतली होती. आत्ता आपण साधारण 25 नंतर म्हणजे लग्न होण्याच्या वयामध्ये किंवा लग्न झाल्यानंतर पहिल्या मूल होण्याच्या वयामध्ये जो काही अंतर असतं त्या काळामध्ये आपण काय स्वतःची काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊया. साधारण 18व्या वर्षानंतर मुली लग्नास योग्य होतात. सरकारी नियमानुसार सुद्धा मुलीचं वय हे कमीत कमी 18 वर्ष असावं लागतं. 18 वर्षापासून साधारण 30 वर्षापर्यंतचा हा जो काळ आहे तो आपल्याकडे सध्या सामान्य काळ मानला जातो. त्यात शहर आणि खेडेगाव यामध्ये सुद्धा फरक पडतो. साधारण खेडेगावामधल्या मुलींचं 18 वर्षानंतर लगेच लग्न केलं जातं आणि थोडंसं शहरी विभागातल्या मुलींना शिक्षण आणि नंतर नोकरी या सगळ्यांमुळे वयवर्ष 30च्या पर्यंत त्यांची लग्न होतात. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की मुलींच्या लग्नाचं योग्य वय हे साधारण 18 नंतर जर विचार केला तर 25 ते 27पर्यंत सर्वात योग्य काळ आहे. आणि अशा मुलींनी पहिलं प्रेग्नन्सीसुद्धा साधारण 30 वर्षाच्या आत करावी. ही जर आपण मर्यादा पाळली तरी लग्न झाल्यानंतर मूल होण्यासाठी आणि मूल झाल्यानंतर ते वाढवण्यासाठी जो काही काळ आहे किंवा जो काही मुलांची वाढ आहे ती योग्यरित्या होते आणि ह्या वयोगटामध्ये मुलींना कमीत कमी कॉम्प्लिकेशन्स होतात. मुलींना जर लग्न करायचंच असेल आणि काही वर्षानंतर मूल करायचं असेल तर ते योग्य वयातच करावं आणि अनर्थ टाळावा असं मी यावेळेला सांगू शकते. जेव्हा मुलगी लग्नाला तयार होते तेव्हा जसं आपण बाह्य स्वरूप बघतो मुलाचं किंवा मुलगा मुलीचं बाह्य स्वरूप बघतो तसं आता सुधारलेल्या काळामध्ये प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी लग्नाच्या आधी स्वतः लग्नासाठी योग्य आहे का हे तपासून घ्यावं. त्याच्यामध्ये तिने स्वतःचा रक्तगट, रक्ताचं प्रमाण, विटॅमिन्सची कमतरता आहे का, थायरॉईड आहे का, कुठले रुबेलासारखे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत का, हे रक्तातून तपासून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी लग्न झाल्यानंतर जेव्हा तुमची गर्भधारणा होते तेव्हा खूप उपयुक्त असतात. आणि ह्यामध्ये जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात तशी आपली बीजं, आपलं शरीर, मन शुद्ध आहे का हे आधी तपासून बघावं आणि मग त्यानंतरच प्रेग्नन्सीचा विचार करावा. बऱ्याचशा आता लग्न झालेल्या मुली जेव्हा येतात त्यातल्या काही जणी नवऱ्याबरोबर फ्रँक बोलून आपल्याला मूल कधी हवं याविषयी बोलू शकतात. पण तरीसुद्धा जास्त प्रमाणात मुली ह्याविषयी बोलत नाहीत आणि मग लग्न झाल्या प्रेग्नन्सी घेऊन येतात आणि तेव्हा बऱ्याचशा जणींना ती प्रेग्नन्सी लगेच नको असते. कारण त्या अजून सासरी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या रुळलेल्या नसतात. त्यामुळे नवीन जबाबदारी घेण्याची त्यांची मानसिकता नसते. पण अशा वेळेला इतका मोठा प्रश्न पडतो. गोल्डन रूल असा असतो की जर तुम्हाला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली असेल तर ती शक्यतो तुम्ही ती खाली करू नये. पण तेव्हा द्विधा मनस्थिती होते. राहिली प्रेग्नन्सी म्हणून ठेवावी का नकोच आहे म्हणून ती खाली करावी हा विचार फार द्विधा मनस्थितीत घेऊन जातो आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. त्यामुळे मुलींनी आणि मुलांनी लग्न करताना किंवा करायच्या आधीसुद्धा लग्न ठरल्यानंतर ह्या गोष्टींविषयी थोडंसं फ्रँकली बोलून निर्णय घ्यायला हवा. जर मुलींना हल्ली करिअर करायचं असतं मी जरूर मानते, पण निसर्गाने शारीरिक जबाबदारी एक मुलींना दिलेली असते आणि ती त्यांना पार पाडावीच लागते लग्न झाल्यानंतर. तुम्हाला जर मूल हवं असेल, समजा 1 किंवा 2 मूल हवं असेल तर ते तुम्ही वयाच्या 30पर्यंतच करावं. कारण 30 नंतर जर तुम्ही विचार केलात मूल होण्याचा तर आईमध्ये आणि बाळामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि मग बऱ्याच वेळेला आईला प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढणे, शुगर डेव्हलप होणे, त्याचा बाळावर परिणाम होणे अशा गोष्टींना सामोरे जावं लागते. तसेच जसे जसे वय वाढते तसे तुमच्या शरीरांमध्ये बीजांचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि त्यामुळे इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. सध्याचा विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण 60% वरून 16% आलेलं आहे आणि त्याचमुळे
जास्त करून मुलींना 35 नंतर IVF म्हणजे अनैसर्गिक गर्भधारणेला सामोरे जावं लागतं आणि ती मोठी एक मानसिक त्रासाची गोष्ट आहे, कारण त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक तिन्ही गोष्टी सक्षम ठेवाव्या लागतात. आणि म्हणूनच हे सगळं टाळायचं असेल तर योग्य वयात लग्न आणि योग्य वयात आपत्ती प्राप्ती करावी असा सल्ला मी जरूर देऊ शकते. धन्यवाद.